नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या सकारात्मक प्रयोगांची दखल आपण जनता दरबार या मालिकेतून घेत आहोत. जेव्हा आम्ही अशा या चांगल्या प्रयोगांचा शोध सुरू केला तेव्हा अनेक उत्तमोत्तम चांगले प्रयोग आमच्या निदर्शनास आले. त्यातलेच काही चांगले, यशस्वी आणि छान प्रयोग आम्ही जनता दरबाराच्या व्यासपीठावरून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या प्रयोगांची दखल घेऊन यांची माहिती घेऊन हे प्रयोग तुम्ही तुमच्या भागामध्ये राबवलेत तर ती जनता दरबाराची यशस्वीतता असेल. त्यासाठी सज्ज व्हा. आजचा प्रयोग आहे ज्ञानदानाचा. एक ज्ञानमार्गी दाम्पत्य 365 दिवस शाळा भरवून ज्ञानदान करत आहे. हे सारं कपोलकल्पित वाटत असेल ना? साहजिकच आहे. त्यासाठी आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या 800 लोकवस्ती असलेल्या करडेलवाडी या छोट्याशा गावामध्ये, तिथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये. जनता दरबार. सकाळी शाळा उघडण्यासाठी ह्या शाळेमध्ये शिपाई नाही. त्याच्यामुळे शाळा उघडण्याची जबाबदारी मुलांवरच सोपवण्यात आलेली आहे. मुलं सकाळी शाळेमध्ये येतात, शाळा उघडतात आणि शाळेची सफाई सुद्धा करतात. अगदी स्वच्छतागृहांची सफाई सुद्धा ही मुलंच करतात. ही सफाई झाली की मग निमूट शाळेमध्ये जाऊन आपला गृहपाठ करायला लागतात सर आणि मॅडम येईपर्यंत. या शाळेची मुलं आपण बघत असाल. यांचा गणवेश आपण बघितला तर डोक्यावर टोपी आणि गळ्यामध्ये टाय, म्हणजे कुठेतरी परंपरा आणि आधुनिकता याचा मेळ या शाळेच्या या गणवेशामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. जवळ लोकांनी पाळली नसती तर रस्त्यावर अपघात झाले असते. 2001 मध्ये या उभयतांनी ह्या शाळेमध्ये पदार्पण केलं आणि त्या काळी मसणवटीची शाळा असं ह्या शाळेला म्हटलं जायचं. पण ह्या दोघांनी ह्या शाळेचं रूपांतर ज्ञानाने तळपणाऱ्या ज्ञानमंदिरामध्ये केलं. राज्यात आदर्श शाळा म्हणून गणली गेलेली, आदर्श पुरस्कार मिळाले या शाळेला. सगळे जिल्ह्याचे, राज्याचे सगळे पुरस्कार मिळाले. हे कसं आहे, ते एक टीम वर्क आहे. याच्यामध्ये ग्रामस्थांची साथ पाहिजे, त्यांचंही प्रोत्साहन पाहिजे. त्याच्यानंतर मुलांचीही आम्हाला साथ पाहिजे आणि आपली त्यांच्यासाठी काम करायला झोकून देण्याची तयारी पाहिजे. हे तिघांनी जर मिळून हे काम यशस्वीपणे केलं तर मग हे आपण सहज असा यशाचा कळस गाठू शकतो. जेवढी शाळा आमची आहे तितकीच ती तुमची पण शाळा आहे. तुम्ही जबाबदारीने दररोज कुलप उघडायचे, साफसफाई करायची आणि आपल्या वर्ग अभ्यासाला सुरुवात करायची. आपलं घर कसं आई वडील सोपवून जातात तसं आम्ही आई वडिलांसारखं शाळा त्यांच्यावर सोपवली, त्यांच्या विश्वासावर. सर आणि मॅडम शाळेत आल्यानंतर शाळेच्या रोजच्या दिवसाला सुरुवात होते. या दिवसाची सुरुवात मैदानावर होते. हे मैदान सुद्धा अशा प्रकारे मुद्दाम तयार करून घेतलेले आहे की त्याच्यामध्ये छोटे छोटे दगड मुद्दाम टाकलेले आहेत.
ॲक्युप्रेशर व्हावं मुलांना, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. तर परिपाठासाठी सगळी मुलं या मैदानावर जमतात. या परिपाठामध्ये निरनिराळ्या गोष्टी मुलांनी कराव्यात अशी अपेक्षा आहे, ज्यातून मुलांना संस्कार तर मिळतातच, नीतिमत्तेचे धडेही या परिपाठातून मिळतात. परिपाठाची सुरुवात होते राष्ट्रगीताने, मग प्रतिज्ञा म्हणली जाते, प्रार्थना असते, ओंकार म्हणला जातो, मौन धरलं जातं किंवा वेगवेगळी प्रश्नोत्तरे विचारली जातात. माननीय केशवकर नारायणन बरोबर सुविचार सांगितले जातात. देव हा प्रत्येक माणसात दडलेला असतो. असा सुंदर परिपाठ असतो आणि हा परिपाठ 365 दिवस ह्या मैदानावर सगळी मुलं आणि आपले सर आणि मॅडम सगळे मिळून करतात. आणि शिक्षक, मुख्याध्यापक, कारकून, शिपाई, कम्प्युटर ऑपरेटर, जनसंपर्क इत्यादी सर्व आघाड्या सांभाळतात सकट पती पत्नी. या शाळेमध्ये पक्क्या बांधलेल्या फक्त 3 खोल्या आहेत, त्यामुळे 3री 4थीची मुलं एकत्रित शिकतात. Once there was a little girl. Once there was a little girl. She had a very nice doll. 2रीचा वर्ग स्वतंत्र भरतो. 1लीचा वर्ग अंगणात भरतो. छोटा गट, मोठा गट एकत्रितपणे कधी मैदानावर नाही तर कधी अंगणात भरवतात. त्यामुळेच एका कोपऱ्यात 3रीचा अभ्यास सुरू असतो. तिथे 19चा पाढा म्हणला जातोय. तिथेच 1लीची मुलं शिकत असतात. तेही लक्षपूर्वक हा पाढा ऐकतात आणि मग त्यांना तो न शिकवता त्यांचं पाठांतरही होतं. राजू सुद्धा आता मोठा झाला आहे. राजूचे तेव्हाचे कपडे आणि जिथेही वास्तविक जागेच्या अडचणीवर मात करण्यासाठी अशा प्रकारे एकत्रित वर्ग भरवण्यात आले, पण त्याचेही परिणाम खूप चांगले झाले. म्हणजे असं की 2003 साली ह्या शाळेतल्या मुलींनी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये क्रमांक पटकवला आणि त्यानंतर आजपर्यंत प्रत्येक वर्षी प्रज्ञाशोध परीक्षा आणि प्राथमिक शिष्यवृत्तीमध्ये ह्या शाळेची मुलं नेहमी अग्रभागी चमकत असतात. हे सारं त्यांना साध्य झालं कसं? टीच वन अँड टीच वन, म्हणजे एकाने दुसऱ्याला शिकवायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला शिकवायचं, हा ग्रुप तयार झाला आणि मग मुलंच शिक्षक बनली इथल्या शाळेत. तर त्यावेळेला ती संकल्पना अशी निर्माण केली आम्ही की आता आपल्याला आम्ही दोघंच आहोत, एवढी मुलं आहेत आणि मग आता एवढ्या मुलांना आपण एका वेळेला हे कसं द्यायचं आहे, परत या क्षमतेपर्यंत कसं आणायचं, त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे, प्रश्नोत्तर आली पाहिजेत, गणितं आली पाहिजेत, त्यांना शिस्त आली पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपण वेळ दिला पाहिजे, यांना जादा वेळ दिला पाहिजे. 2001 पासून आल्या आल्या बेल बंद केली. बेल जर वापरली असती तर शाळेचा टायमिंग लोकांना कळाला असता. लोकांना वाटलं असतं की आता 10 वाजलेत, आता मुलांना शाळेत पाठवा, 5 वाजलेत, मुलं शाळेतून काय. पण बेल बंद केल्यामुळे एक झालं काय की आज शाळेत शिक्षक आहेत, शाळेत बसलीत मुलं, शिकवू द्यात. शिक्षणाची गोडी मुलांना वाटली किंवा वाढली त्यांच्यामध्ये. त्याबरोबर पालकांमध्ये ती गोष्ट आली की आता मुलं आपण शिकली पाहिजेत. इट इज माय बॅग. हे बघा कसं लिहिलं आहे. यम चुकला थोडासा, यम असा, अशी छोटीशी रे असा, अशी एन सारखं काढायचं, परत असा आणि असा. इयत्ता 1ली पासून प्रत्येक शाळांमध्ये इंग्रजी विषय हाही शिकवला जातो. याही शाळेमध्ये आपण बघितलं असेल की इंग्रजी हा विषय 1ली इयत्तेला शिकवला जातोय. 1लीमध्ये मुळाक्षरं ओळखणं एवढंच अपेक्षित आहे, पण ह्या शाळेमध्ये ही मुलं इंग्रजी मुळाक्षरं ओळखतात, स्पेलिंग सांगतात, धडे वाचतात आणि धडे लिहितात सुद्धा. इतकी ही तेज आणि तरबेज अशीच ही मुलं आहेत. यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वेगळं शिकण्याची यांची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण सुद्धा केली जाते. जसं पलीकडे 3रीचा वर्ग भरलेला आहे, गणित तिथे शिकवणं चाललेलं आहे आणि गणितातली बीजगणितातली पदावली तिथे शिकवली जात आहे. मुळात प्रश्न असा पडतो की त्या इयत्तांना सिलेबस नेमकं काय आहे आणि कर्डेलवाडीच्या ह्या शाळेमध्ये नेमकं त्यांना काय काय शिकवलं जातं.
त्यांना मोकळेपणाने खेळू द्यायचं, त्यांना त्यांचं प्रकटीकरण जास्त घ्यायचं, त्यांच्याशी जास्त बोलत राहायचं, गप्पा मारायच्या. आणि मग एकदा शाळेच्या वातावरणात ते इन्व्हॉल्व्ह झाले, एकदा रमले की मग सुरू करणे अभ्यास. छोट्या गटात आलेल्या मुलांना डायरेक्ट आम्ही मुळाक्षरे शिकवतो. 1 ते 100 पर्यंत उरल अंक, उलटे अंक, जसे 100, 99, 98, 97, 96, 94, 93, 92, 89, 89, 88, 87 ते पण होऊ शकतात. त्यामुळे बेरीज संकल्पना किंवा वजाबाकीची संकल्पना इतकी दृढ झाली की त्याच्यामुळं ते पहिलीलाच यायला लागलं. आणि जो मोठा गट आहे बालवाडीचा, त्याच्यामध्ये जे इंग्रजी मुळाक्षरं सर करून घेतात. पहिलीला आलेला मुलगा तो मुळाक्षर नाही शिकत आमच्याकडे, तर तो लिहायला वाचायला प्रश्न उत्तर, गणित वगैरे फार मोठमोठाली गणित, 4 अंकी 5 अंकी भाकार गुणाकार हे सगळं करतो. पहिलीत आलेला मुलगा समानार्थी शब्द, उलटार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, तर ह्या सगळ्या गोष्टी तो पहिलीच्या वर्गात आल्याबरोबर शिकतो. त्याच्यानंतर इंग्रजीचाही त्याचा पहिलीत आल्यावरच अभ्यास लगेच सुरू होतो. 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द त्याचे पहिलीच्या वर्गातच पाठ होतात. मुलं आता 7 अंकी 10 अंकी 9 अंकी ह्या संख्या वाचू शकतात. त्याच्यावर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया अगदी सहज सोप्या पद्धतीने करू शकतात. 4 9 13 4 9 13 13 7 13 7 20 20 27 2 आले 8 27 2 आले 8 उत्तर आले 5477. चौथीचं गणित शिकवताना 3रीचा वर्ग त्याला जोडून घेते आणि मग 4थीचे मुलं जो अभ्यास करतात गणिताचा तो 3रीच्या वर्गाला सुरू करते. आणि 3रीचे विद्यार्थी सुद्धा स्टोरी रिडिंग करू शकतात. इयर आयट्स नोट्स टी. इयत्ता 4थीचं गणित आणि इतर विषय हे शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आणि हे विषय शिकवण्याची मॅडमची एक वेगळीच पद्धती आहे. आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की मुलं सकाळी 8लाच जे येतात, तर मी इथं पेपर काढून ठेवलेले असतात. मी यायच्या आधीच त्यांचे 2 पेपर होतात. सकाळी वेळ असते 8 ते 9 आणि 9 ते 10 या वेळेत 2 पेपर होतात. मग ते मुलं मी आले की आम्ही ते पेपर तपासून घेतो. पेपर तपासल्यानंतर त्याच्यात ज्या चुका असतील त्या चुका, मुलांना नंबर दिलेले आहेत, रोज एका मुलाला नंबर असतो की 1 दिवस त्यांनी गणित करायचं. चुकलेले जे प्रश्न असतात त्याच्यावर वेटेज देऊन काय नेमकं चुकतंय त्याचा अभ्यास करून तशा पद्धतीचा जास्तीत जास्त सराव दिल्यामुळं जास्तीत जास्त मुलं शिष्यवृत्तीला लागतात. मागच्या वर्षी 16 पैकी 8 मुलं शिष्यवृत्तीमध्ये आली. या शाळेतल्या सगळ्या मुलांचं हस्ताक्षर अतिशय चांगलं आहे आणि हे हस्ताक्षर चांगलं होण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी सरांची एक खास पद्धती आहे. मॅडम बघा, मॅडम 2 शब्द 1 अक्षर भरपूर वेळा लिहिलं जातं. 100-200 वेळाला 1 अक्षर लिहिल्यामुळं त्यांच्या हाताचं वळण येतं आणि म्हणून सुंदर अक्षर काढतात. ते पण त्याचं रहस्य आहे. ती कितवीतली मुलगी आहे? 2रीतली मुलगी आहे. ही खान मजुराची मुलगी आहे. ती मागच्या वर्षीच आमच्याकडे शाळेला रुजू झाली, पण अतिशय चांगलं काम आहे तिचं. म्हणजे कुठल्याही गटातली मुलगी असते, कुठल्याही याच्यातली असते, तरी ती चांगलं काम करू शकते. हे आपण बघा, या मुलीचं हस्ताक्षर बघा आणि अशा प्रकारचं हस्ताक्षर मराठी असेल किंवा इंग्रजी असेल, या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं हे असंच हस्ताक्षर आहे. सर दाखवा तुमची पाटी. हे बघा, ही पण पाटी. Can you read this? You can read this? I am a horse. I can run fast, but I cannot fly. I am buffalo. स्वतःला घ्यायचा खाली ओढून. 19च्या पाढ्यात 57 आहे का बघायचं. एकातून एक गेले, 2च्या वर राहिले, एकातून एक गेले 0 शून्याशी 0. भव्य LCD वरती वेगवेगळे विषय इथे शिकवले जातात. nose, tongue and skin,
आता हा आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर. We can talk clearly with our tongue and always use a clean handkerchief. मधल्या सुट्टीतली शाळेतली गरमागरम वाफाळलेली खिचडी. तुमच्या आमच्या तोंडाला पाणी सुटण्याचीच परिस्थिती असते. म्हणजे खिचडीचा वास सुटला की सर्वांचीच चलबिचल होते. पण त्यासाठी वाटणाचा मसाला स्वतः सकट मॅडम घरी कुटतात. अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, नाच, गाणी किंवा निरनिराळी प्रशिक्षणही इथे देण्यात येतात. त्याच विद्येच्या माध्यमातून आपल्या अंगी कला असावी आणि आपण कलेतनं काहीतरी उपजीविका आणि आपली कला सादर करायचं. या प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांनी देण्याचं ठरवलेलं आहे. या 6 ते 7 चिन्हांपासून ही सगळी रांगोळी बनलेली आहे. अन मराठी शाहीचा मांडला थाट रजीज, अन मराठी शाहीचा मांडला थाट रजीज. मुलं चांगले चित्रपट बघतात. लॅपटॉप वरती टायपिंग करतात किंवा लॅपटॉप वरती चित्रही काढतात. प्रत्येक मुलाला प्रोत्साहन मिळणं हे तितकंच गरजेचं आहे की त्यातला न्यूनगंड आपोआपच जाईल ना. समजा दुसरीचा मुलगा आहे, दुसरीचा मुलगा जर तिसरीचं चौथीचं काम करतोय तर आपण त्याला मर्यादा का ठेवायची. ती क्षमता त्याला देण्यासाठी किंवा त्या क्षमतेच्या पलीकडे जाण्यासाठी त्याला अडवू नका. आणि म्हणून आमच्या शाळेमध्ये असा प्रकार नाही आहे की त्याला बंधनं लादली जात नाहीत. त्याला तिसरीचं पुस्तक वाचायचं आहे, चौथीचं पुस्तक वाचायचं आहे, त्याला तिसरी चौथीची गणितं करायची आहेत, त्याला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे, तर त्याला मोकळेपणाने. लय चांगले, लय वळण बी लय चांगलं. आईबापांनी नाही लावलं असं गुरुजींनी वळण लावले आमच्या मुलांना. लय फायदा झालाय. आमच्या गावात स्वच्छता किती झाली. आमच्या गावात किती लांब लांबची लोक बघायला येतात. मग आम्हाला किती चांगलं वाटतंय. आमच्याच मुलांना चांगलं संस्कार लावल्यात त्यांनी. आम्ही काय त्यांना पैसे दिल्यात का काय दिले. आमच्या मुलांना वळण चांगलं लावले त्यांनी. मग मुलांच्यामुळं घरी आईबापा पण सुधारल्यात. मग आम्हाला हेच लय मोठेपण आहे. या साऱ्या वाटचालीमध्ये अडीअडचणीही भरपूर आल्या. दुःख, नैराश्य हेही भरपूर आले. मुळात 365 दिवस किंवा वर्षभर काम करण्यासाठी कुणीच उपलब्ध नाही. पण ह्या साऱ्यासाठी सकट पती पत्नींची अजिबात तक्रार नाही. उलट शासन दरबारी आमची खूप चांगली दखल घेतली गेली असंच त्यांनी सांगितलं. आम्हाला अजून काही वेगळं करायचं, त्यासाठी आमची मॉडेल शाळेची उभारणी चालू आहे. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. CO साहेब, कमिशनर साहेब, कलेक्टर साहेब, पूर्ण प्रशासन त्याच्या मागे लागले की या गावामध्ये हे जर गाव एकजुटीने काम करतं आहे शिक्षण क्षेत्रावर सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे लाखो रुपयाची देणगी एका दिवसात गोळा करू शकतात. सगळ्या कामाला सगळा समाज एक होतं या शिक्षण क्षेत्रामध्ये. तर या गावाला जर मॉडेल शाळा उभारली तर हजारो मुलं चांगलं होईल. बाहेरची मुलं येतील, या शाळेला अटॅच होतील, चांगले शिक्षक नेमले जातील. महाराष्ट्रामधलं एक आदर्श उदाहरण राहील, देशासाठी एक आदर्श उदाहरण राहील. मी अगदी तालुक्यामधल्या सगळ्या शाळा फिरलेल्या आहेत. तिथं भेटलेलो आहे, हेडमास्तरांच्या बरोबर भेटलेलं आहे, परिसर पाहिलेला आहे. पण या शाळेसारखं मला तरी माझ्या जिल्ह्यामध्ये असू द्यात किंवा या तालुक्यामध्ये असू द्यात मला असं कुठेही निदर्शनास असं ह्या पद्धतीचं शिक्षण नाही आलं. मी सातारा ठिकाणी अंगणवाडी जात होते 6 महिने, परंतु ती 10 आकड्याच्या वर गेली नव्हती. परंतु इथं एवढा परिणाम त्याच्यात झाला की एका आठवड्यात ते 100पर्यंतचे आकडे म्हणू लागली, अक्षर ओळखू लागली. आणि आता तिची अशी अवस्था आहे, ती अभ्यास करायला बसली तर तिची पाठी मला ओढून घ्यावी लागते. बास कर अभ्यास आता. इतकं घवघवीत यश मिळवण्यासाठी 2001 सालापासून या पती पत्नींनी
अनेक प्रयोग केले. दर्जा, गुणवत्ता, नीतिमत्ता, संस्कार यांची बीज पेरली. 140 विद्यार्थी आणि फक्त 2 शिक्षक यांच्या समीकरणातून हे सुंदर ज्ञान मंदिर उभं राहिलं. अडचणींवर मात करण्यातून या दोघांना प्रगतीची दारं सापडली. ज्ञानदाता सुखी भव असाच आशीर्वाद आपल्या तोंडून या उभयतांसाठी नक्कीच येतो. कर्डेलवाडीच्या या छोट्याशा शाळेमध्ये यांनी जी काय प्रगती करून दाखवलेली आहे ती खरोखरच आश्चर्यजनक आहे. कुठेतरी गुरुकुल पद्धती त्यांनी इथे राबवलेली आहे किंवा एक मुक्तपणा आहे. नीतिमत्ता किंवा संस्कारांचे धडे या शाळेमध्ये गिरवले जातात. निरनिराळे प्रयोग ह्या उभयतांनी ह्या शाळेमध्ये केलेले आहेत. हे सारे प्रयोग आपण ह्या भागामध्ये पाहिले. या प्रयोगांची माहिती घेऊन अशाच प्रकारचे प्रयोग आपण आपल्या भागामध्ये नक्कीच करू शकता. त्यासाठी सकट पती पत्नी मदतीला कायम तयार आहेत. जनता दरबाराचा हाच हेतू आहे. तुमच्यापर्यंत अशा प्रकारचे चांगले सकारात्मक प्रयोग तुमच्यापर्यंत आम्ही आणत असतो. या प्रयोगाची माहिती घेऊन त्या माहितीचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये करून आपलं जगणं कुठेतरी नक्कीच सुकर करू शकतो. त्यासाठी तुमच्याही भागामध्ये कुठे असे चांगले प्रयोग, उपक्रम, योजना, प्रकल्प जर का असतील ज्याची अंमलबजावणी यशस्वीपणे झाली असेल तर त्याची माहिती जरूर आमच्यापर्यंत पोचवा. या माहितीसाठी आमचे ईमेल ID आहेत सृजननिर्मिती@gmail.com आणि adeshcreative@gmail.com. तेव्हा लवकरात लवकर आमच्या या ईमेल ID वरती आपण अशा प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोचवू शकता. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला जनता दरबार. या जनता दरबारामध्ये सामील व्हा. कुठेतरी सकारात्मक पाऊल आपण सारेजण मिळून टाकूया. त्यासाठी जनता दरबार.